योद्धा न्यूज मराठी. हडपसरमध्ये हिंदुत्वाचा हुंकार. हिंदू राष्ट्र जागृती सभेत 11,000हून अधिक हिंदूंचा जनसागर. पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यभूमीची ओळख पुसण्याचं धर्मांतराच्या षडयंत्र हिंदूंनी जागरूक राहून हाणून पाडले पाहिजे. हिंदूंनी आता स्वतःमधील सुप्त क्षात्रते जागृत करण्याची वेळ आली आहे, असे परखड आवाहन भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार टी राजा सिंह यांनी केले. हडपसर येथील कै मारुतराव काळे शाळेच्या मैदानावर 5 एप्रिल रोजी आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला 11,000हून अधिक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून अभूतपूर्व हिंदू संघटितपणाचं दर्शन घडवले. मायनॉरिटी फंड बंद करा, आमदार टी राजा सिंह. सभेला संबोधित करताना आमदार टी राजा सिंह यांनी धर्मांतराच्या वाढत्या मुजोरीवर टीका केली. ते म्हणाले की हडपसर भागात गो हत्या करणारे धर्मांध पोलिसांसमोर गोरक्षकांना मारहाण करत आहेत आणि महाराजांच्या मूर्तीवर दगडफेक करत आहेत. हे थांबवायचं असेल तर हिंदूंनी जातीपातीत न विभागता मी हिंदू म्हणून एकत्र यावे लागेल. गजवाय हिंदची विचारसरणी असणाऱ्यांना आर्थिक बळ देऊ नका. त्यांच्याकडून खरेदी करणं बंद केल्यास लव जिहाद आणि लँग जिहादची विषवल्ली नष्ट होईल. तसंच हिंदूंच्या घामाचा पैसा मायनॉरिटी फंडच्या नावानं उधळण्याऐवजी तो गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरावा. हिंदू राष्ट्र हा भारताचा मूळ स्वभाव. सद्गुरू स्वाती खाडे. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे यांनी सांगितले की हिंदू राष्ट्र ही संकल्पना भारताचा मूळ स्वभाव आहे. त्या म्हणाल्या, 2 दशकांपासून हिंदुत्वाचा अपप्रचार करण्यासाठी भगवा दहशतवाद सारखे शब्द वापरून हिंदुत्व निष्ठांना नाहक गोवण्यात आले. समीर गायकवाड यांचा तपास यंत्रणांनी केलेला छळ आणि पुरोगाम्यांची बदनामी यामुळे त्यांचे झालेले निधन हा व्यवस्थेनं घेतलेला बळी आहे. धर्मांतराच्या घुसखोरी विरोधात 15 दिवसात भव्य आंदोलन. सुनील घनवट. हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी प्रशासकीय धोरणांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की पुण्यातील मंदिरांमध्ये होणारी विटंबना पोलीस माथे फिरूच्या नावाखाली दडपत आहे. गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. सारसबाग आणि मंदिरांमधील धर्मांतराच्या घुसखोरी रोखण्यासाठी येत्या 15 दिवसात भव्य आंदोलन छेडले जाईल. प्रत्येक ग्रामपंचायतीनं बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचा ठराव करावा. सभेची ठळक वैशिष्ट्ये. शंखनाद आणि चैतन्य. सभेची सुरुवात शंखनादानं आणि सद्गुरू स्वाती खाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाली. पुरोहितांनी केलेल्या वेद मंत्र पठणामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. ग्रंथ प्रकाशन. या प्रसंगी विवाह संस्कार आणि टीव्ही, मोबाईल, इंटरनेटचे तोटे या विषयांवरील सनातनच्या ग्रंथांच्या ऑनलाईन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. विशेष सत्कार. 18,000हून अधिक गोवंशांना जीवदान देणाऱ्या श्री ऋषिकेश कामथे यांचा आमदार टी राजा सिंह यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. स्वरक्षण प्रात्यक्षिके. हिंदूंनी संकटाच्या वेळी स्वतःचे रक्षण कसे करावे याची थरारक प्रात्यक्षिके सभेत सादर करण्यात आली. उपस्थिती. सभेला विविध पक्षांचे नगरसेवक, राजकीय नेते, अनेक संप्रदायांचे संत तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि RSS यांसारख्या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सांगता संपूर्ण वंदे मातरमने करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता. या बातमीचा आढावा घेतलाय
आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी अमोल सूर्यवंशी यांनी.